नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, MSBT कॅरी ऑन, यस मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना कॅरी ऑन आणि OTO जो आहे तो मिळालेला आहे। मित्रांनो, भरपूर विद्यार्थी मला कमेंटमध्ये विचारत होते की आपण मागचा एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण प्रेडिक्टेशन केलं होतं की कॅरी ऑन आणि OTO जो आहे तो सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे। तर मित्रांनो, कशा प्रकारे त्याची प्रोसेस असणार आहे त्याबद्दलचे ऑफिशियल सर्क्युलर आपल्याला आलेले आहे आणि डिटेल प्रोसेस जर का तुम्हाला समजायची असेल तर तुम्ही व्हिडिओला संपूर्ण बघा, जेणेकरून तुमची एकही स्टेप मिस्टेक होणार नाही आणि तुम्हाला सक्सेसफुली कॅरी ऑन भेटणार आहे। मित्रांनो, कॅरी ऑन संबंधित ऑफिशियल सर्क्युलर जे आहे ज्याची आपण वाट बघत होतो तर ते आलेले आहे। तर त्याबद्दल आजचा आपला सर्व व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे MSBT रिलेटेड अपडेट आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, तुम्हाला MSBT कडून जे ऑफिशियल सर्क्युलर आहे ते काल संध्याकाळी आलेले होते। मित्रांनो, 4 जुलैला हे ऑफिशियल सर्क्युलर रिलीज झाले आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आय स्कीमच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना 5वे आणि 6वे सत्र पूर्ण करण्याची एक वेळ संधी म्हणजे OTO जो आहे, म्हणजे मित्रांनो सेकंड इयरपासून थर्ड इयरमध्ये जे विद्यार्थी जाणार आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना OTO लागू झालेला आहे। मित्रांनो, OTO म्हणजे वन टाइम अपॉर्च्युनिटी असते। त्याबद्दल ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग असतात मित्रांनो, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढे कॅरी फॉरवर्ड केले जाते 5th सेमिस्टरला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांनी एक माहिती दिलेली आहे की आय स्कीमच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड किंवा OTO का दिला जात आहे। मित्रांनो, OTO वगैरे का दिला जात आहे या संबंधित सर्व जे इन्फॉर्मेशन आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा स्क्रीनवर त्या व्हिडिओचा थंबनेल फ्लॅश होत असेल तर त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकतात। त्यासोबतच मित्रांनो, त्यांनी या ठिकाणी ब्रांचेस दिले आहेत, कुठल्या ब्रांचला जे आहे ते OTO वगैरे भेटणार आहे। त्यासोबतच या ठिकाणी त्यांनी प्रोग्रामसुद्धा दिलेले आहेत। टोटल 45 प्रोग्राम्सला त्यांनी जो आहे तो OTO देण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे सर्व जे ब्रांचेस आहेत हे सेकंड इयरचे ब्रांचेस आहेत मित्रांनो। तर सेकंड इयरचे ब्रांचेसला त्यांनी OTO दिलेला आहे। तर मित्रांनो, आता आपण बघूया त्यांच्या अटी व शर्ती काय आहेत। मित्रांनो बघा, आय स्कीमच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या तथापि 4th सेमिस्टरचा जो निकाल आहे तो फेल किंवा LSP असल्यामुळे 2024-25च्या 5व्या सेमिस्टरमध्ये प्रवेश घेणाऱ्याच अपात्र विद्यार्थ्याला आय स्कीमच्या अभ्यासक्रमातच सत्र पूर्ण करण्याची एक वेळ संधी जी आहे, म्हणजे वन टाइम अपॉर्च्युनिटी जी आहे ती खालील अटी आणि शर्तींना अधीन राहून देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी आता काही अट किंवा आपण त्याला कंडिशन्स म्हणतो त्या कंडिशन्स दिलेल्या आहेत। तर त्या कंडिशन्स एकदम महत्त्वाच्या आहेत। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला बनवून राहा, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोसेससुद्धा दाखवणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो, पहिली कंडिशन त्यांनी या ठिकाणी अशी दिली आहे की सदर संधी केवळ सेमिस्टर पूर्ण करून घेण्यासाठीच आहे। 5व्या सेमिस्टरचे जे विद्यार्थी मंडळाच्या परीक्षेत RG 6 नुसार पूर्ण करतील त्यांना 6व्या सेमिस्टरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे। म्हणजे बघा मित्रांनो, या ठिकाणी फक्त आणि फक्त एका सेमिस्टरसाठी तुम्हाला वन टाइम अपॉर्च्युनिटी देण्यात येत आहे। त्यासोबतच मित्रांनो, दुसरी कंडिशन अशी आहे की 5व्या सत्रात सत्रक्रम पूर्ण न केल्यामुळे जे विद्यार्थी थोपवले जातील, म्हणजे 5th सेमिस्टर म्हणजे आय स्कीमचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांना जर का डिटेंट किंवा डिसअलाव केलं गेलं तर त्या विद्यार्थ्यांना ही संधी जी आहे ही देण्यात येणार नाही। म्हणजे मित्रांनो, 5व्या सेमिस्टरला तुम्हाला नियमित पद्धतीने जे पेपर आहेत ते तुम्हाला आय स्कीमनुसार 28ची पासिंगमुळे काढावे लागतील। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिले आहेत, हे तुम्ही रीड करू शकता। या ठिकाणी जास्त काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन नाही आहेत। आपण आता मित्रांनो त्यांनी जो अर्ज दिला आहे त्याकडे वळूयात। मित्रांनो, आपण डायरेक्टली प्रोसेस आता बघत आहोत की कशा प्रकारे आपण वन टाइम अपॉर्च्युनिटीसाठी अप्लाय केले पाहिजे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी अर्जाचा नमुना दिला आहे। या ठिकाणी प्रतीमध्ये मित्रांनो कॉलेज थ्रू तुम्ही जे आहे ते जाणार आहेत
तर हा फॉर्म तुम्ही कॉलेजमध्ये जाऊनच भरायचा आहे. त्याशिवाय मित्रांनो या ठिकाणी तुमचे नाव जे आहे, तुमचे नाव या ठिकाणी आय स्कीममध्ये बघा त्यांनी लिहिलेलं आहे, तुमचे नाव मी या ठिकाणी तुमचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर पदविका अभ्यासक्रम 5व्या सेमिस्टरमध्ये प्रवेश घेऊ इच्छितो या ठिकाणी त्यांनी सर्व प्रकारचे हे दिले आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची साईन वगैरे होईल. या ठिकाणी नाव, नोंदणी क्रमांक किंवा एनरोलमेंट नंबर आपण त्याला म्हणतो तो, आणि या ठिकाणी दिनांक वगैरे जे आहे ते तुमचे फर्स्ट फॉर्ममध्ये येणार आहे. मित्रांनो हा फॉर्म तुम्ही कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे. त्यासोबतच या ठिकाणी त्यांनी स्वयं घोषणापत्र देखील दिलं आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही तुमची प्राचार्याची सही वगैरे येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कॉलेजचा शिक्का तुमचा येणार आहे. मित्रांनो हे सर्व फॉर्म तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट केले जातील. या ठिकाणी अंडरटेकिंगसुद्धा महत्त्वाचे आहे मित्रांनो. हे अंडरटेकिंग विद्यार्थ्याने भरायचे आहे. हे सुद्धा तुम्हाला कॉलेजमध्ये दिलं जाईल. या PDF लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता आणि कॉलेजकडून तुम्हाला ही PDF दिली जाईल मित्रांनो. तर या ठिकाणी त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत. या ठिकाणी हे विद्यार्थ्याचे हमीपत्र आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्याची साईन किंवा विद्यार्थ्याच्या सगळं जी माहिती आहे ती या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी दिनांक वगैरे सगळं तुम्ही टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो हे एक तिसरं अंडरटेकिंग जे आहे, जे हमीपत्र आहे, तर या ठिकाणी कॉलेजचे इन्स्टिट्यूट वगैरे जे आहे ते सर्व तुम्हाला बघायला भेटत असेल. तर मित्रांनो आय होप तुम्हाला OTOची जी प्रोसेस आहे ती समजली असेल. मित्रांनो या सर्व प्रोसेसेस कॉलेजमध्ये जाऊन सेकंड इयरचे विद्यार्थ्यांनी थर्ड इयरमध्ये ॲडमिशनच्या वेळी करणे गरजेचे आहे, नाहीतर त्यांना कॅरी ऑन लागू होणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येत आहे की ज्या विद्यार्थी फर्स्ट इयरला के स्कीममध्ये असतील त्या विद्यार्थ्यांना सेकंड इयरला जाण्यासाठी OTO भेटेल का मित्रांनो के स्कीमच्या विद्यार्थ्यांना? तर बघा मित्रांनो जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना आता OTO भेटणार नाही, कारण त्यांना फर्स्ट सेमिस्टरला ऑलरेडी OTO भेटून गेलेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांना आता OTO भेटणार नाही. मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे 4 बॅकलॉग जरी असतील ते विद्यार्थी सेकंड इयरला प्रमोट होऊ शकतात. 4पेक्षा जास्त जर का तुमचे बॅकलॉग फर्स्ट इयरमध्ये असतील म्हणजे 5, 6 तर तुम्ही सेकंड इयरमध्ये प्रमोट होऊ शकत नाही मित्रांनो. तर बॅकलॉग संबंधितचा क्रायटेरियासुद्धा आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर त्या व्हिडिओचा थंबनेल फ्लॅश होत असेल तर त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा चेक करू शकतात. मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व प्रकारच्या OTO कॅरी ऑनच्या प्रोसेस, त्यानंतर ऑफिशियल सर्क्युलरमध्ये जे गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व समजल्या असतील. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस OTO लागू जी झालेली आहे त्याचा फायदा घेऊ शकता आणि सेकंड इयरच्या आय स्कीमच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना थर्ड इयरमध्ये प्रमोट होण्यास खूप इझी जाणार आहे मित्रांनो. आणि सोबतच मित्रांनो फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना OTO नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते विषय वगैरे क्लिअर करायचे आहेत किंवा रिचेकिंगला ते विषय टाकू शकतात. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन MSBT रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.